नमस्कार, कुक विथ निशूमध्ये मी निशू तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण बघणार आहोत लसूण मसाला शेव। ही शेव तुम्ही दिवाळीतच काय तर इतर वेळेला देखील परत बनवून खाल। चवीला तर अगदी खूप छान लागते। तुम्ही देखील अशा पद्धतीने एकदा लसूण मसाला शेव नक्की घरी बनवून बघा। अशा पद्धतीने शेव बनवून आपण बरेच दिवस हवाबंद डब्यामध्ये साठवून ठेवू शकतो। त्यासाठी इथे मी 2 कप तयार बेसन घेतलेला आहे आणि 2 कप बेसनाला इथे मी पाव वाटी इतका तांदळाचं पीठ घेतले आहे। तांदळाच्या पिठामुळे शेव छान कुरकुरीत होते। यामध्ये घालण्यासाठी मी इथे पाव चमचा ओवा आणि 1 चमचा जिरे घेतले। 1 चमचा घरगुती मसाला इथे मी घेतलेला आहे। तुम्हाला जर तिखट अजून हवं असेल तर तुम्ही मसाल्याचे प्रमाण वाढवू शकता। अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ, 15 ते 20 लसूण पाकळ्या, थोडंसं हिंग घेतले इथे मी आणि 4 ते 5 चमची इतकं तेल घेतलेलं आहे। लसूण, ओवा आणि जिरे ह्याची आपण मिक्सरला बारीक पेस्ट करून घेणार आहोत। थोडंसं पाणी टाकून याची पेस्ट करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। आता आपण पीठ मळून घेऊया। त्यासाठी एका परातीमध्ये मी इथे चण्याचं पीठ, तांदळाचं पीठ आणि तेलाचं मोहन घालून हे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे। पीठ छान चोळून घ्यायचं आहे, त्यामुळे शेव आहे ती छान खमंग होते। 2-3 मिनिटं पिठाला छान तेल चोळून घेतलं की नंतर आपण त्याच्यामध्ये बाकीचे मसाले घालणार आहोत। मसाले देखील पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायचे। तुम्हाला जर मी बनवलेल्या रेसिपीचे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज कुक विथ निशू या चॅनलला सबस्क्राईब करा। मसाले नीट मिक्स करून घेतले की नंतर त्याच्यामध्ये आपण लसूण, ओवा आणि जिऱ्याची पेस्ट आहे ती टाकून घेणार आहोत। इथे मी पाव चमची इतकी काश्मीरी लाल मिरची पावडर टाकते। तुम्हाला हवं तर तुम्ही स्किप देखील करू शकता। शेवेसाठी लागणारं पीठ आहे ते सैलसर मळून घ्यायचं आहे। अशा पद्धतीचं पीठ मळून झालं की नंतर त्याला थोडंसं तेल लावून आपण मळून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता किती सैलसर पीठ मळून घेतले। आता आपण पीठ आहे ते साच्यामध्ये भरून घेऊया। त्यासाठी मी इथे बारीक शेवेसाठी लागणारा साचा घेतलेला आहे। आता आपण साच्याला आणि सोऱ्याला व्यवस्थित तेल लावून घेऊया, म्हणजे पीठ मध्ये चिटकून राहणार नाही। आपण तयार केलेलं पीठ आहे ते आपण ह्याच्यामध्ये भरून घेऊयात। तेल छान मध्यम गरम झाले, तेल जास्त तापवून घ्यायचं नाही। शेव पाडताना नेहमी मधून सुरुवात करायची। शेव पाडताना गॅसची फ्लेम आहे ती मीडियम टू हाय ठेवायची, कारण शेवेच्या पिठामध्ये भरपूर पाण्याचा अंश असतो आणि त्यामुळे तेलाचं तापमान हे कमी होते। शेव थोडी कडक व्हायला लागली की नंतर अशा पद्धतीने थोडंसं चमच्याने दाबून घ्यायचं आहे आणि शेव एका बाजूने कडक झाली की नंतर झारा आणि फोर्कच्या साहाय्याने तुम्ही असं पलटून घेऊ शकता। आता दुसऱ्या बाजूने देखील शेव कडक होऊ द्यायची आहे। शेव दुसऱ्या बाजूने देखील छान तळली गेलेली आहे। आता आपण ती काढून घेऊया। तेल व्यवस्थित निथळून घ्यायचं आहे, नाहीतर शेव आहे ती नरम पडू शकते। तुम्ही बघू शकता शेव किती छान कुरकुरीत झालंय। तुम्ही देखील अशा पद्धतीने नक्की शेव बनवून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।